हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. तर प्रत्येकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता किती वाजल्या? सकाळचे 9 वाजल्यात आणि व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर स्किप न करता पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आजचा व्हिडिओ आहे ना, आता टेलरिंगच्या विषयावर आहे थोडासा. म्हणजे माझं ब्लॉगिंगचं चॅनल आहे, पण मी हे पण काम करते, त्यामुळे म्हटलं थोडीशी माहिती द्यावी तुम्हाला याबद्दल. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. आणि काय होतं, आता सगळी कामं घरातली करून मला ब्लाऊज शिवावं लागतं. तर मग मी ना ब्लाऊज शिवायच्या अगोदर कुठली पूर्वतयारी करत असते, जेणेकरून मला ब्लाऊज नाही का पटकन उरकेल. एक 2 3 असं नाही का, म्हणजे जेवढे होतील तेवढे ब्लाऊज मी शिवण्याचा प्रयत्न करत असते दिवसाला. तर ते कसं, तर तेच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी. तर बरेच वेळ काय होतं, आपला आहे ना कटिंगला वेळ जात असतो आणि कटिंग करत बसलो ना, मग ब्लाऊज शिवायला म्हणजे ज्या दिवशी कटिंग केलं त्याच दिवशी ब्लाऊज शिवायला ना मग थोडासा कंटाळा येत असतो. त्यामुळे काय करायचं, आदल्या दिवशी ना होईल तेवढ्या जेवढ्या ब्लाऊज असतील तेवढ्या कट करून घ्यायच्या अगोदर. आदल्या दिवशी रात्री आपल्याकडं वेळ असतो, म्हणजे पूर्ण कामं झाले घरातली, जेवण वगैरे झालं, तर मग त्यानंतर थोडासा वेळ असतो झोपण्याच्या अगोदर. मग त्या वेळेला काय करायचं, ब्लाऊज वगैरे कटिंग करून घ्यायचे सगळे, होईल तेवढे. म्हणजे सगळे नाही, बऱ्यापैकी आपल्याला जेवढे शिवणं शक्य होत असतं एका दिवसामध्ये तेवढी थोडीफार तरी कटिंग आपण करून ठेवायची. जेणेकरून काय होतं, म्हणजे आपण ज्यावेळी कामाला सुरुवात करू ना त्यावेळी अगदी उत्साही असतो. आणि कटिंग करून पण आणि लगेच शिवायचं म्हटलं ना थोडंसं मग कंटाळवाणे काम जातं. त्यामुळे अगोदर कटिंग करून घ्यायची ब्लाऊजची. आणि ब्लाऊज कटिंग करायचे थोडेच फार, जे मोजके माप जे असतात ना, सपोज 40 इंचाचं माप, 38 इंचाचं माप, आणि आणखी छोटी कटोरी असं 32-30 इंचाची ती एक कटोरीची कटिंग करून ठेवायची आपल्याकडं, पेपर कटिंग. आणि जे मोठं माप असतं 38-40ला पण जमतं ते, कारण उंची आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या सेमच असतात. त्यामुळे ना थोडेसे कटोरीचे कटिंग करून ठेवायचं. त्यामुळे पण आहे ना आपला वेळ वाया जात नाही. म्हणजे जे ते माप आपल्याला परत परत काढायचे आणि पेपर कटिंग करायचं, मग परत ब्लाऊजवर कट करायचं. त्यापेक्षा काय करायचं, जेवढे मोजके माप असतात ते कट करून अशी पुठ्ठ्याच्या साईडचं किंवा कार्डबोर्ड एखादा यूज करायचा आणि त्याची छान अशी कटोरी आणि जे मुंड्याची साईड असते ती कट करून ठेवायची, जेणेकरून आपल्याला कटिंग करायला सोपं जातं. आणि माप टाकून फक्त उंची, फक्त गळा वगैरे थोडाफार फरक असतो, 1-2 1-अर्धा इंचाचा. बाकी हे जी मोठे मापं असतात ती सगळी सेमच असतात. तर त्यामुळे ना 38-40 या इंचाचे आपल्याकडं कटिंग असायला हवी. तर हेच माझी पूर्वतयारी असते. तर मी हे कट करून ठेवत असते. आणि कटोरी पण छान अशी कट करून ठेवलेली. आणि ही कटोरी जी मी कट केलेली आहे ना, ती छान अशी बसती मोठ्या मापाला, म्हणून मग मी हेच माप आता यूज करते. आणि त्यानंतरची गोष्ट म्हणाल तर, आपल्या ब्लाऊज शिवायला घेतो आपण त्या अगोदर आहे ना सगळं काही मशीनचं म्हणा, मशीनची ऑइलिंग किंवा आपल्याला जे साहित्य लागतं ते सगळं आपण ब्लाऊज शिवायच्या अगोदर मशीनवर ठेवायचं आणि मशीनला ऑइलिंग करून घ्यायची. ज्यावेळी आपण शिवणकाम करायला बसू त्यावेळी आपली साधी मशीन जर असेल तर, आता ऑइल फ्री मशीन ज्या आहेत इलेक्ट्रिकल, त्या जर मशीन असेल तर त्या वेगळी गोष्ट आहे. पण जे साध्या मशीन असतात माझ्यासारख्या, त्या जर मशीन घरगुती असेल तुमच्याकडं, तर त्याला आहे ना सुरुवातीला ब्लाऊज शिवायच्या अगोदर किंवा कुठल्याही शिलाईचं काम करायच्या अगोदर ऑइलिंग करून घ्यायचं. आणि त्यामुळं काय होतं, मस्त अशी मशीन स्मूथ चालते. ऑइलिंग केल्यानंतर कुठं असा आवाज येत नाही किंवा दोरा तुटतो सारखा, हे पण होत नाही. मग अशी शक्यतो आपण रोज
कामाच्या अगोदर ही जी सवय आहे ती लावून घ्यायची, जेणेकरून मशीन आपल्याला खराब म्हणजे नाही का वेळेला चांगलं काम देते. ऐन वेळेला काय होतं म्हणजे आपण जर काळजी घेतली नाही मशिनरीची सुद्धा तर ते वेळेला बिघडू शकतं आणि मग काम बंद पडतं आपलं. त्यामुळे अगोदरच आपण ही काळजी घ्यायची. तर हे तर झालं मशीनचं ऑइलिंग वगैरे करून. आणि जे आपण शिलाईसाठी आता जे बघतो नाही का म्हणजे कट केलेलं ब्लाऊज पीस तर घेतलंच. त्यानंतर टेप ठेवायचा, खडू ठेवायचा आहे, कारण खडूची ना खूप जास्त गरज पडत असते सारखं आणि माप वगैरे टाकायला कमी जास्त मोजमाप करून. तर त्यामुळे ना एक खडू ठेवायचा सोबत आणि एमर्जन्सीसाठी 1-2 खडू आपल्या ड्रावरमध्ये पण असायला पाहिजे मशीनच्या. तर हेच तयारी असते. आणि आणखी म्हणजे जे लागतं आपल्याला टेप पण सारखं म्हणजे आपल्याला लागत असतो. तो टेप पण आपण गळ्यामध्येच ठेवून द्यायचा, मग इकडे तिकडे पडत नाही आणि राहतो व्यवस्थित असा. तर मग गळ्यातच शक्यतो टेलर बघा तुम्ही ठेवत असतात, तर तसा द्यायचा ठेवून व्यवस्थित. काय होतं ह्या ज्या वस्तू असतात ते वारंवार आपल्याला लागत असतात टेलरिंग कामामध्ये. आणि आपण म्हणजे ऐन वेळेला जर सापडत बसलो, उदाहरणार्थ आता मला गळा कट करायचा आणि पायपिंग लावायची आहे, तर मग मला मोजून घ्यायचा आहे गळा किती आहे काय आणि व्यवस्थित आहे का. तर त्यासाठी मला टेप लागतो. मग इकडे तिकडे परत शोधाशोध होत असते आणि मधूनच उठावं लागतं ब्लाऊज शिवता आणि त्यामुळे पण आपला खूप जास्त वेळ वाया जातो. म्हणूनच ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या सगळ्या काही आपण म्हणजे जवळच ठेवायच्या शक्यतो. आणि ब्लाऊज शिवायच्या अगोदरच जवळ घेऊन सगळ्या, मग परत उठायचं बसायचं म्हटलं ना तर मग ब्लाऊज शिवायचा मूड पण जातो आणि कंटाळासुद्धा येतो. आणि मेन म्हणजे 1 तास जिथं लागायचा ब्लाऊजला तिथं 2-3 तास आरामात लागून जातात. त्यामुळं शक्यतो जे साहित्य आपल्याला लागते ब्लाऊज शिवताना ते आपण घ्यायचं जवळ, जेणेकरून उठायचा त्रास कमी होईल. आणि फास्ट तर आता बऱ्यापैकी नवीन जे असतात त्यांना लागतो वेळ थोडासा ब्लाऊज शिवायला, पण जे आता जुने आहेत आणि ट्रेंड होत आहेत शिवणकामामध्ये, तर त्यांना 2-3 ब्लाऊज शिवायला खूप इजी आहेत घरातलं काम करून बरं का. आणि दुकानात जे बाहेर ज्यांचे बुटिक्स असतात त्यांचा तर विषय वेगळाच आहे, कारण ते दिवसातनं 10-10, 15-15 ब्लाऊज एकदाच शिवत असतात आणि मशीन पण त्यांची तशी असते. तर आपल्यासारखी साधी किंवा पायावरची अशा मशीन नाही आहेत. इलेक्ट्रिकल मशीन आता निघालेल्या आहेत, त्यामुळे ना खूप सोपं काम होऊन जातं आहे आजकाल दुकानामध्ये जे काम करतात त्या लेडीजचं. पण आता हे जे आपलं घरगुती काम आहे, घरातील सगळं काम बघून आणि वेळ काढून सगळे कामं घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडून आपण इझिली 1-2-3 ब्लाऊज सहजच म्हणजे नाही का शिवू शकतो, जर कटिंग आदल्या दिवशी रात्री करून जर ठेवली तर. आणि नंतरचं म्हणजे आपली जी कैची असते, आपण जी कटिंगला वापरतो ती मशीनची कैची, तर त्याला आहे ना धार व्यवस्थित आहे की नाही हे बघायचं. कारण काय होतं कैचीवर पण खूप जास्त गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे ज्यावेळी आपण कपडा कट करतो तो जर कैची जर नीट चालली तरच फिनिशिंगमध्ये सगळं काही म्हणजे नाही का कट होत असतो कपडा, गळा किंवा सगळं काही आपण जे कटिंग करतो ते सगळं फिनिशिंगमध्ये होतं. कारण काय तर कैची व्यवस्थित पाहिजे आणि त्यामुळे पण आपला वेळ खरंच वाचू शकतो बरं का. कैची जर चांगली असेल ना तर कट करायला खूप सोपं जातं आणि सगळ्या गोष्टी एकदम फिनिशिंगमध्ये होतात. त्यामुळे कैचीला धार आहे की नाही हे सुद्धा आपण वारंवार चेक करायचं असतं. त्यामुळे पण आपलं काम आणखी सोपं होऊन जातं आणि वेळात म्हणजे नाही का वेळेत आपण गोष्टी पूर्ण करू शकतो. तर अशा काही छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून जर आपण काम केलं तर सगळं काम व्यवस्थित आणि चांगलं होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.